घरोघरी मातीच्या चुली. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे. आतापर्यंत इकडे आपण पाहत आहोत की जानकीने या सगळ्यामध्ये मात्र ऐश्वर्याला ते नाटक करण्यासाठी भाग पाडले आणि आता आपला अपघात स्वतःच घडवून आणलेला आहे. पण आणि त्याच वेळेला मात्र आता जानकीने असा काय सापळा रचला होता, स्वतःच्याच अपघात स्वतः घडवून आणण्यामागे तिचा आता काय हेतू होता आणि या सगळ्यामध्ये मात्र आता तिचा हेतू कसा सफल झाला, कशा पद्धतीने मात्र आता जानकीने असा इकडे सत्य उलगडकीला आणलेला आहे स्वतःचाच अपघात घडवून. सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. छोटूसा व्हिडिओ अजिबात चुकवून आपण पाहिलं की जानकी आता ऐश्वर्याला सांगत आहे, हे बघ, तिचा विश्वास जिंकणं हे आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. काहीही झालं तरी सुद्धा तिचा विश्वास जिंकून तिच्या तंगड्या तिच्या गळ्यामध्ये टाकायचा हा आपला प्लॅन आहे. आणि त्यावरती मात्र आता ऐश्वर्या म्हणते, पण ती ती असं काहीतरी करू शकते ना की त्यामध्ये जानकी, तू, मी, आपण सगळे सगळे अशा पद्धतीने अडकू की त्यानंतर आपल्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडणार नाही. आणि त्यानंतर जानकी म्हणते, हे बघ, माझा मृत्यू आणि मी जेव्हा जन्माला आले ना तेव्हाच माझा मृत्यू कधी घडणार हे ठरलेलं असणार आहे ना. मग आता ती माझं काय करू शकते, ती नशीब तर पलटू शकत नाहीये ना. यावरती अवंतिका सांगायला लागते, वहिनी, पण आपण का रिस्क घ्यायची. यावरती मात्र आता लगेचच जानकी सांगायला लागते, नाही अवंतिका, तू उगाच या सगळ्यामध्ये मात्र आता खोडा घालू नकोस. काहीही झालं तरी मला खात्री आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ती माझं काही बिघडवू शकणार नाहीये. आपल्याला जर का या सगळ्यामध्ये सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचं असेल तर हे करायलाच लागणार आहे. तुम्ही दोघी जणी कोणत्याही परिस्थितीमध्ये माझी साथ द्यायची म्हणजे द्यायची. फायनली मग आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे स्वतः आता ऐश्वर्या, की मला अजूनही हे सगळं पटत नाहीये. जानकी, तू असा कसा विचार करू शकतेस. जानकी सांगते, ऐश्वर्या, हे बघ, तुला काहीही झालं तरी ही गोष्ट मात्र आता पटवूनच घ्यायला लागणार आहे. तितक्यातच आपण पाहिलंय की आता लगेचच सांगायला लागते शर्वरी की जानकी वहिनी, मला काय वाटतं माहितीये का, उद्याच्या दिवसाला मात्र आता तू माझं एक काम करू शकशील का. यावरती आता मात्र ऐश्वर्याला अंदाज आलेला आहे की ती जे काही हे आता बोलत आहे की काम करू शकशील का, हे त्या संदर्भात असणार आहे. ज्या संदर्भामध्ये मात्र आता ती जानकीला बोलत आहे ते 100% अपघाताचं सत्य असणार आहे. आणि त्यामुळे मात्र आता जानकी म्हणते, बोला शर्वरी वंश. आणि त्यावरती शर्वरी म्हणते, कसं आहे, माझं आणि विक्रांतचं लग्न झालंय, पण या सगळ्यामध्ये आमचं अजून मॅरेज सर्टिफिकेट यायचं आहे. आमच्या डोक्यामध्ये एक विचार आहे की आमचं मॅरेज सर्टिफिकेट आल्यावरती आम्ही आता इकडे काहीतरी आमचा नवीन बिझनेस सुरू करणार आहोत आमच्या दोघांच्या नावाने. आणि म्हणूनच मला असं वाटते की जानकी वहिनी, आता इकडे तू तू दादाच्या वगैरे मदतीने जर का आता आम्हाला या सगळ्यामध्ये सर्टिफिकेट लवकरात लवकर मिळवून दिलंस तर बरं होईल. उद्याच्या दिवसाला तू आता ऑफिसमध्ये जाशील का. यावरती जानकी आता सांगायला लागते, हो ठीक आहे, मी आता नक्कीच ऑफिसला जाईन. तुमचं जे काही काम आहे ते काम करण्याचा मी मात्र प्रयत्न करेन. असं जानकी जरी बोलत असली तरी सुद्धा मात्र आता ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये आलेलं आहे की नाही, ही शर्वरी मात्र आता काहीतरी कारस्थान करून आता जानकीला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते. आणि ती जानकीला सांगायला लागते, जानकी, मला अजूनही असं आता वाटतंय की तू हे पाऊल धाडसाचं उचलू नये. जानकी सांगते, मी म्हटलंय ना, एकदा का काहीही झालं तरी सुद्धा मी हे पाऊल उचलणार म्हणजे उचलणार. झालं, फायनली जानकीने मनाचा निश्चय केलेला आहे की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता आपण इकडे जायचं म्हणजे जायचं. बरं, हे सगळं झाल्यावरती इकडे आता अवंतिका सांगायला लागते, वहिनी, पण तरी सुद्धा तुम्ही आता या सगळ्यामध्ये जरा तरी विचार करा आणि आता हा विषय मनातनं काढून टाका. आणि त्यावरती मात्र आता जानकीचा निश्चय बघता इकडे आता अवंतिका विचार करायला की नाही, जानकी वहिनी तर ऐकत नाहीयेत, पण मला माझ्या पद्धतीने काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. काय करू, कसं करू. बरं, तोपर्यंत मग आता ती विचार करते आणि ऐश्वर्या आणि ती त्या दोघी जणी मिळून आता ठरवतात की काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता अवंतिका या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचा पाठलाग करणार आणि जे काही मात्र आता शर्वरीला सांगतीये ते सगळं सगळं मात्र आता या सगळ्यामध्ये ती म्हणजे सांगणार, ती म्हणजे स्वतः आता जाऊन जानकीला. आणि तसंच घडतं. इकडे आता ऐश्वर्याला सांगायला लागते शर्वरी की उद्याच्या दिवसाला जानकी वहिनी निघणार आहे ज्या कामासाठी मी तिला सांगितलंय त्या कामासाठी. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे काम करायचं की हीच गाडी ती घेऊन जाणार, कारण दरवेळेला ती हीच गाडी घेऊन जाते. आणि त्यासाठी मात्र आता आपण ह्या गाडीचे ब्रेक फेल करायचे. तू जर का केलेस ब्रेक फेल तरच हे मग ती ब्रेक फेल करते. आणि त्यानंतर मात्र आता इकडे विश्वास बसलेला आहे शर्वरीचा की नाही, काहीही झालं तरी ऐश्वर्या आपल्या गोटातली आहे.
पण त्याच वेळेला आपण आता पाहिलंय की या सगळ्यामध्ये मात्र आता अवंतिकाने पाठलाग करत हे सगळं पाहिलेलं आहे आणि अवंतिकाने पाहिलंय की काहीतरी गडबड आहे, म्हणून ती ताबडतोब मात्र आता इकडे जानकीला सांगण्यासाठी आलेली आहे आणि ती जानकीला सांगायला लागते की जानकी बहिणी तुम्ही आता जाऊ नका तिकडे, काहीतरी गाडीच्या इथे दोघी जणी मात्र आता करत होत्या असं म्हटल्यावर ती जानकी आता मात्र सांगायला लागते, हे बघ काहीही त्या दोघी करू दे पण तरी सुद्धा मला इथे जायलाच पाहिजे, हे बघ तू या सगळ्यामध्ये मात्र आता उगाच अडवू नकोस आणि माझं जिथे आहे ना ठरलेलं प्रारब्ध तिथे मला नेऊ दे असं म्हणत जानकी गाडीमध्ये बसायला चालले. आता मात्र इकडे खूपच मोठा धक्का बसलाय, तो म्हणजे अवंतिकाला की वहिनी असं का वेडेपणा करतायत, का वेडेपणा करून आता स्वतःचा जीव इकडे धोक्यात घालायला निघालेले आहेत. पण जानकीने मात्र आता जबरदस्त प्लॅनिंग केलंय. जानकीने ताबडतोब पोलिसांना बोलवलंय आणि तिने ऑलरेडी ऐश्वर्याला मात्र आता सूचना देऊन ठेवलेल्या आहेत की ज्या वेळेला माझा आता अपघात होईल आणि त्यावेळेला पोलीस जेव्हा सांगायला येतील की आता जानकीचा अपघात झालाय, जानकी जिवंत नाहीये आणि त्याच वेळेला मात्र आता तू डाव खेळायचा आणि तिच्याकडून पैसे काढून घ्यायचे आणि तेच पैसे मात्र आता इकडे म्हणजे त्या पैशांवरचे सिरियल नंबर वरूनच आपण आता शर्वरी वंशनी ते पैसे चोरले होते हे सिद्ध करायचं आहे. शर्वरीला या सगळ्याची कल्पना नाहीये. शर्वरी आता राहुलला सांगते, बघितलंस म्हणजे आता माझा जिच्यावरती अविश्वास होता तिने माझा विश्वास आता संपादन केलेला आहे. काहीही झालं तरी आता ऐश्वर्या आपल्या गोटातली झालेली आहे, ऐश्वर्या आपल्या गोटातच राहणार आहे आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय, तो म्हणजे स्वतः आता तिला राहुल की काहीच काळजी करू नकोस, काही झालं तरी सुद्धा आता फक्त जानकी वहिनीच्या मृत्यूची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच पोलीस आलेले आहेत. पोलीस ज्या वेळेला येत आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता पोलीस इकडे सांगायला लागतात की तुमच्यासाठी खूप दुःखद घटना आहे. त्यावरती मात्र आता ऐश्वर्या सांगायला लागते काय झालंय काय, आणि त्यावरती मात्र आता पोलीस सांगायला लागतात खरं. आणि त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्याला सगळं माहिती असं तरी ती गडबडले. तिला आता भीती वाटायला लागले की हे सगळं काय चाललंय, म्हणजे आता जानकी सोबत काही चुकीचं तर घडलं नसेल ना. पोलीस सांगतात तुमच्या गाडीचा चक्काचूर झालाय आणि जानकी जिवंत असण्याची शक्यता नाहीये असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे गाडी दरीत कोसळले आणि या सगळ्यामध्ये मात्र आता आपल्याला जानकीच्या जीवाचं काहीच सांगता येत नाहीये झालं. मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे आता खूप खुश झालेली आहे ती म्हणजे, आणि लगेच शर्वरी मात्र आता खुश झाले आणि ती विचार करते ते काही नाहीये, ऐश्वर्याने काम केलंय आणि ही अजून सुद्धा कामाचीच आहे असं म्हणत शर्वरी तिला आता बोलवते, ती म्हणजे आपल्या रूम मध्ये बोलवल्यावरती मात्र आता शर्वरी सांगते तू तुझं काम अगदी परफेक्ट केलेलं आहेस, बोल काय. त्यावरती ती म्हणते बोल काय, तू आता हाफ आपलं ठरलं होतं ना तेच आता करायचं आहे. आणि त्यावरती मात्र आता लगेच सांगायला लागते ती म्हणजे शर्वरी ठीक आहे अर्धे पैसे मी देईन पण अजूनही लढा संपलेला नाहीये, हे फक्त 3.5 करोड घेऊन आपण गप्प बसायचं आहे का, काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता पुढचं पाऊल उचलायचं आहे आणि ते पाऊल म्हणजे आता इकडे आपण ह्या प्रॉपर्टीवरती डल्ला टाकायचा. यावरती ऐश्वर्या म्हणते नक्कीच आपण या सगळ्यामध्ये प्रॉपर्टी हडप करायची आहे पण त्यासाठी आधी मला तू आता ते पैसे दे. पैसे घेऊन मात्र आता तिकडून निघालेली आहे. पैसे घेऊन ऐश्वर्या निघाल्यावरती ती तडक आलेली आहे, ती म्हणजे ऋषिकेशकडे. ऋषिकेशला ती आता ते पैसे देते आणि दादा तुम्ही दिलेल्या नोटा आणि ह्या सगळ्यांचे नंबर चेक करून बघा, मला आता डाऊट आहे असं म्हणत ती आता ऋषिकेशला त्या नोटा देते. ऋषिकेश त्या नोटा घेतो, पोलिसांना बोलवतो. आपण पाहिलंय की जानकी जिवंत आहे, तिला फक्त थोडीफार दुखापत झालेली आहे आणि जानकी या सगळ्यामध्ये मात्र आता सुखरूप परत आलेली आहे. ज्या वेळेला प्रेक्षकांनो जानकी आता आलेली आहे आणि त्याच वेळेला जानकी मात्र सांगायला लागते पकडा हिला, कारण आता ज्या नोट्या ऋषिकेश आपण आता दिल्या होत्या त्या शरुवंशंकडे होत्या आणि त्यातल्या अर्ध्या नोट्या आता ऐश्वर्याकडे मिळाल्यात आणि त्याचमुळे मी आता हे सगळं नाटक केलं होतं असं जानकी सगळ्यांच्या समोर सांगते. शर्वरीला कळतच नाहीये की आपण ह्या ट्रॅप मध्ये अडकलोय आणि ऐश्वर्याने आपल्याला या ट्रॅप मध्ये कसं आणि काय अडकवलंय हे समजायच्या आधीच पोलिसांनी शरूला मात्र आता अटक केलेली आहे. एका झटक्यात शर्वरीची सगळी आता पाप निघालेली आहेत आणि त्याचबरोबर राहुलची सुद्धा. जानकीने केलेला हा ट्रॅप मध्ये मात्र आता शर्वरी अशा पद्धतीने अडकलेली आहे की तिला काही कळायला मार्ग नाहीये की आता सुटायचं कुठून आणि काय करायचं. ऐश्वर्याने सुद्धा आपला उलटा गेम केलाय हे समजल्यावरती शर्वरीच्या पायाखालची जमीन हादरली. आता यापुढे तरी शर्वरी गप्प बसणार का, या सगळ्यामध्ये अजूनही शर्वरीची काही नाटकं चालणार. येणाऱ्या भागामध्ये या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायला मिळणार आहेत.